सांगलीनंतर आता जालना लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळते। एकीकडे परंपरेप्रमाणे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडेच राहील असा दावा काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केला, तर दुसरीकडे गेली 30 वर्ष सातत्यानं काँग्रेसचा पराभव होत असल्यानं ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी केली। त्यामुळे जालना लोकसभेत भाजपच्या रावसाहेब दानवेंविरोधात नव्या कोणता उमेदवार देणार हे अद्याप निश्चित नाही। ही जागा काँग्रेसच सुटणार आहे, कारण शिवसेनाचा या मतदारसंघात कोणताही आमदार नाही, फक्त आमदार मी एकटाच आहे। एक दुसरा, आता जे 24 तारखेला फायनल होणार आहे या जालनाच्या मतदारसंघात, जरी परंपरेनं काँग्रेसकडे असली तरी दोनदा उत्तमसिंग पवार, एकदा मिट्टम पोल झाला मी आमदार असताना, दोनदा ते निवडून आले आणि 5 वेळेस सलग रावसाहेब पाटील दानवे निवडून आले। 7 वेळेस या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि 7ही वेळेस मोठ्या क्षमतेनं ताकदीनं भाजप बरोबर शिवसेना या ठिकाणी राहिलेली आहे। यावेळेस समाज सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना पण असं वाटतं की ही जागा या ठिकाणी शिवसेना काढू शकते। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनी फार काही या जागेबद्दल आग्रह धरू नये।